3.5 वर्ष तू सुख केलीस, बरोबर. जेव्हा 3.5 वर्ष आपण एखादी मालिका करतो किंवा सिनेमाच्या निमित्ताने असेल, एक कुटुंब तयार होतं, मैत्री होते, बोलणं होतं. आता बऱ्याचदा नॉर्मल कुठल्याही फील्डमध्ये असं असतं की 4 मित्र होतात, भले ते वेगवेगळ्या कंपनीत असू दे किंवा एका कंपनीत आपण सोडून जातो, तेव्हा मित्र सांगतात, अरे नाही तुला गरज आहे ना, तू या कंपनी ट्राय कर, अरे इथे वॅकन्सी आहे, तू तिथे जा. असं नॉर्मली चर्चा होतात नोकरदार वर्गामध्ये. तुझ्या बाबतीत असं होत नाहीये का की इतके सगळे कॅरेक्टर्स होते, त्यात कोणी बाबा मित्र झालं, मैत्री नसेल झाले तर ओळख झाली असेल की भाई कपिल जरा इकडे बघ, इकडे ऑडिशन आहे, तू हे ट्राय कर, इकडे लीड मिळू शकते. मला याविषयी मोकळेपणाने सांग की असं झालंय का, नाही झालंय, नाही झालंय तर ते का झालंय. आपण ना, मला पूर्वी आत्ता एक इंटरव्ह्यू मी तुझा बघितला, एक अभिनेता सांगत होता ना की सिरियलच्या सेटवर जे आई, मम्मी, पप्पा, भाऊ, बहीण असा शांगचा इंटरव्ह्यू, मला इतकं आवडलं. ते सिरियलच्या सेटवर तयार झालेली नाती इतकी तकलादू असतात ना, त्याच्यावर तर कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि माझी पहिली सिरियल होती, तर मी त्या नात्यांमध्ये असा गुरफटलो होतो ना की माझा दादा, माझा भाऊ, माझी बहीण राखी बांधते ही मला. त्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागला, पण ही नाती खरीच जितकं तो सिरियल आहे म्हणजे तुला खरं सांगतो की प्रोफेशनल नाती आणि पर्सनल नाती हे वेगळे केले पाहिजेत. आता तू मला भेटलंयस, आता आपलं खूप कमी भेटतो, खूप कमी बोलतो आपण, जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलतो, पण आपलं मैत्रीचं नातं आहे. तू 4 गोष्टी मला सांगतोस की ह्याच्याकडे जाऊन भेट, किंवा ह्या जे की तू माझ्या क्षेत्रामध्ये नाही आहेस, या डिरेक्टरसोबत तू काम केलं पाहिजे, जसं आत्ता आपण बोलत होतो. तसं नाही होत. कॉम्पिटिटर असतात सगळेच. आणि मी उलट काही लोकांना आत्ता जे लीड करत आहेत त्या लोकांना, अरे मी बोलवून ऑडिशन सांगायचो की तुम्ही या, आमच्या सेटवर ऑडिशन चालू आहे. पण मला असं कुठल्याच अभिनेत्याने सांगितलं नाही की इथे सिरियल मी या प्रोडक्शनला काम करतो आहे आणि आता इथे त्यांची नवीन सिरियल येते, तू ये. सो भाई, मी सिरियल करत असताना त्या दरम्यान झालेल्या नात्यांपासनं कानाला खडा लावला आहे मी. इतका दूर, 4 हात नाही 100 हात लांब राहतो मी. आणि आता जेव्हा मी काम करेन कुठेतरी सेटवर, ते प्रोफेशनल नातं असेल, म्हणजे आपण हसू, बोलू, सगळ्यांमध्ये मिसळू, ओळख असेल आपली चांगली. हां, पण ती कधीच नाती तुमचा भाऊ नाही होऊ शकत, तुमची बहीण नाही होऊ शकत, तुमची मैत्रीण नाही होऊ शकत, जीवाभावाची, असं काही नसतं. जितकंपर्यंत ते सिरियल चालू आहे तोपर्यंत ती नाती असतात. सिरियल संपली, तो कोण नाही कोण, भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं, पण कधीही संपर्कामध्ये पण नसतो. पण मग तू जोडलेल्या नात्यांचं काय झालंस? कारण तुझ्या बाजूने तर ते खूप होतं, ते आम्हालाही माहिती होतं की तो हळवेपणा तुला होता, हो, तो लगाव तुला होता. मग तू इतकं सगळं केलं, त्या नात्यांचं काय झालं? काय होतं की काही चुका माझ्या पण झाल्या, असं नाही, पण मित्र म्हटल्यावर भांडणं होतात, काय म्हणतात त्याला, विचारांचं थोडेसे वादविवाद होतात. पण ते वादविवाद कितपर्यंत धरून ठेवायचं हे तुझ्या हातात आहे, माझ्या हातात आहे. जर मी ते सतत तेच वादविवाद जर माझ्या डोक्यात धरून ठेवले तर ते नातं पुढे जाणार नाही. मी खूप सिरियलमधल्या खूप लोकांसोबत परत ते रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न केला की आपण यांना, मे बी माझं काहीतरी चुकलं असेल, सो आय सेड सॉरी. आपण सॉरी बोलल्यानंतर समोरचा तुम्हाला किती पद्धतीने ॲक्सेप्ट करतो ते तुमच्यावर असतं. की तुमचं झालं आहे ना की मी माफी मागून झाले, एक व्हॉइस नोट पाठवून झाले तुला, पण त्यानंतरही जर तू मला त्या ह्याच्यामध्ये फ्रेंड सर्कलमध्ये पकडतच नसशील, किंवा मला दिसतं की नाही यार हे अजून तिथेच अडकलेले आहेत मागेच, तर मग मी सोडून देतो आणि पुढे निघून जातो. सो माझं आता जर मला इंडस्ट्रीमध्ये विचारशील तर माझा कोणी मित्र नाही आहे, कोणी मैत्रीण नाही आहे. हा, सगळ्यांना मी खूप चांगलं ओळखतो, ते पण मला ओळखतात. जे काही मित्र आहेत आजही, जे ॲक्टिंगच्या बाहेरचे किंवा ॲक्टिंगमधले, ते बिचारे दुसऱ्या फील्डमध्ये काम करत आहेत, ते माझे मित्र आहेत जवळचे. आणि काही ॲक्टिंगमधले पण आहेत, त्यांना मी सांगतो की बाबा इकडे चालू आहे, मी जाऊन आलो आहे, तू जा. असे जवळचे काही आहेत, त्यांच्यासोबत नातं आहे माझं आजही.